नमस्कार. महासागरच्या खरीखरीमध्ये मी सुजाता आपले स्वागत करते. महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून राज्यपाल महोदयांनी सध्या शिंदे साहेबांना तात्पुरती खुर्ची दिली आहे. आपल्या शिंदे साहेब यांची काळजी घेण्यासाठी अनेक काळजीवाहक काळजीच्या वातावरणात दबून गेलेले आहेत. त्यांना पुन्हा मुख्यमंत्री करावे अशी त्यांची मनीषा होती. पण 2.5 वर्षांपूर्वी शिवसेनेपेक्षा 2.5 पट आमदार असूनही मुख्यमंत्री पद शिवसेनेच्या एकनाथराव यांना मिळाले. आता ही भाजप जवळजवळ पुन्हा शिवसेनेपेक्षा 2.5 पट आमदार आहेत. पण आता शिवसेनेचे आमदार पूर्वीपेक्षा जवळजवळ 1.5 पट झालेले आहेत. तीच स्थिती भारतीय जनता पक्षाचीही आहे. ज्या शिंदे साहेबांच्या योजनांमुळे लाडक्या बहिणींनी आपल्या बहिणीच्या नवऱ्याला म्हणजे एकनाथरावांना भरभरून मते दिली होती, त्या एकनाथरावांना आता अनाथ झाल्यासारखे का वाटते हे एक मोठे कोडेच आहे. 2022 सालामध्ये कल्पनेतही नसताना जी संकल्पना भारतीय जनता पक्षाने राबवली त्यामुळे शिंदे साहेबांना मुख्यमंत्री पदाची खुर्ची अचानक मिळाली. आता यावेळीही काही दिवसांसाठी का होईना त्या पदाची सेवा करण्याची शिंदे साहेबांना संधी मिळावी असे शिंदे साहेब ज्यांचे पोशिंदे आहेत त्या आमदार महोदयांची ही इच्छा आहे. पण आता जर तसे केले तर गेल्या वेळी तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करणारे भाजपचे आमदार आता गप्प बसतील काय? तसे पाहिले तर भारतीय जनता पक्षाला सध्या इतर पक्षांची फारशी गरज नाही. हे पक्षी उडूनही गेले तरी इतर अनेक कबुतरे भाजपकडे वळलेली आहेत. हे आम्हाला सांगायची गरज नाही, हे उघड सत्य आहे. अशा एकूण परिस्थितीत आता शिंदे साहेबांनी दिल्लीहून परत आल्यावर आपल्या गावच्या गल्लीचा रस्ता पकडल्याचे वृत्त आहे. खरे खोटे देव जाणे, पण 2022 सालामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि त्यांच्या पक्षाने शिंदे साहेबांना जे पद उदारपणाने दिले ती उधारी होती. आता ती उधारी परत करण्याची वेळ आलेली आहे. हे शिंदे साहेबांना दिल्लीश्वरांनी बहुधा सांगितलेले असावे. म्हणजे आता मुख्यमंत्री पदावर भाजपचाच आमदार बसेल हे सूर्यप्रकाशा इतके स्वच्छ आहे. मध्य प्रदेशमध्ये चौहान ऐवजी यादव आले, राजस्थानात राजील ऐवजी शर्मा आले, छत्तीसगड मध्ये अलत्याच्या ऐवजी भलते आले. पण महाराष्ट्रात संघशक्ती सध्या अति कलायमान झाल्यामुळे घोडे अडलेले दिसते आहे. घोडे अडलेले असले तरी ते पडलेले नाही. त्यामुळे आता आपल्या काळजीवाहू मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी अधिक काळजी न करता सगळे काही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे किंवा शिंदे साहेबांचे गुरु दिघे साहेब यांच्या कृतीवर आनंदाने सोपवावे. भारतीय जनता पक्ष ज्या चातुर्याने अनेक राज्यात पसरलेला आहे आणि त्याच्या राज्यावर आपली मांड भाजपने पक्की केलेली आहे, हे सर्व त्या पक्षातील शिस्तीचे फळ आहे. हे आपण समजून घेतले पाहिजे. शिंदे साहेबांना आमची नम्र विनंती आहे, त्यांनी जास्त काकू न करता उपमुख्यमंत्री पद घ्यावे. ते जमत नसेल तर आपल्या एखाद्या शिवसैनिकाला आशीर्वाद देऊन त्या पदावर बसवावे. तेव्हा माना किंवा न माना, पण यापेक्षा अधिक सल्ला देण्याची आमची इच्छाही नाही आणि गरजही नाही. आमचा जय महाराष्ट्र. अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर. अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बघत रहा महासागर. नमस्कार.